सर्वप्रथम श्री गणेशाला नमन करूया। हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती, राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय। तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची रजाबंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात अर्थातच दैदिप्यमान सोहळ्याला दैदिप्यमान फटका जरूर पाहायला मिळतोय। येतोय तो मात्र बाळा धनवी, लेजंड क्रिकेटर ऑफ केटीसी यांच्या माठमधून चित्तथरारक चौकार। चार ओव्हरची मॅच असेल, दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे। त्रिफलाची दांडीगुल, फर्निचर डिस्ट्रॉय, इट का जवाब पत्थर, टी फॉर टॅट, जशास तसं दिलं गेलेलं उत्तर। गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती संतोष, ज्याने चित्तथरारक गोलंदाजी करत बाळादादा धनवी यांच्या पारीचा अंत घडवलाय। चौकार आला होता बाळादादा धनवी यांच्याकडून पहिल्या बॉलवरती संतोषला, तदनंतर मात्र बाळादादा धनवी यांच्या पारीचा या ठिकाणी अंत। जबरदस्त मोठा झटका, ट्विस्ट, कमांड इज आहे। थँक्यू डीजे मास्टर। आज मात्र तुम्हाला कोणती रिक्वेस्ट नसेल, मी तुम्हाला कालही सांगितलंय, आज मात्र तुमच्याकडून ती गाणी माझ्या सूचनेनुसार मात्र वाजली पाहिजेत। ही नोंद घ्या, आपण फायनल रजनी आहे, होणार डीजे मास्टरचं कौतुकच करावं लागेल। हे पहिले डीजे मास्टर आमच्यासाठी वेळा आहेत की जे सांगतायत की तुम्ही गाणीच आम्हाला वाजून देत नाहीत, नाही तर बहुतांशी बघितलंय शांतता असते। चांगला फटका, हवाई हल्ला जरूर चढवलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होत आहे। मी घेऊ की तू घेऊ, यामध्ये मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। तानाजी कडवेत भाऊ, इथे सांगावं लागेल, अगदी उगाच नेरेल परिसर गाजून कर्जत परिसरात दाखल नाही झालेत। हे समीकरण फार वेगळं आहे, कारण तुम्ही त्यांना संधी निर्माण केली। सुधीर श्रीवास्तव यांच्याकडून चकडीसाठी तानाजी कडू यांना 200 रुपयांचे कॅश प्राइज असेल। चांगला फटका, मी तर म्हणेल झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतंय। इथे येतोय तो मात्र तानाजी कडूच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौकार। अगदी चमचमत्या सोनेरी कलरच्या ट्रॉफीज आज आपण अनुभवतोय। 1983चा वर्ल्ड कप कोण विसरेल, त्या पद्धतीच्या ट्रॉफी आज मैदानात पाहायला मिळतात। चला जरा स्पीडअप करा, विलंब करू नका प्लीज। चौकाराला, चौकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत। आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न तानाजीचा, या ठिकाणी मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। ओव्हर थ्रो, आणि इथे मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते। खरं म्हणायला गेलं ना तर सामना मी तसा म्हणणार नाही, गुणगी विभाग आणि पलसदरी विभाग म्हणणार नाही, अगदी हाकेच्या अंतरावरती दोन्ही गावे आहेत, परंतु एक नक्की म्हणेल, सामना चालू आहे दादू दरेकर विरुद्ध तानाजी कडू, हे म्हणावं लागेल। मजा येणार खरं म्हणायला गेलं तर। चुरशीच्या लढती सुद्धा पाहायला मिळतील। भल्या युवकांना, युवा क्रिकेटपटूंना घाम फोडणारा लॉट्स आहे। ऑन साइडला फटका येतोय गणेशच्या बॅटमधून, गणेश देशमुख आपण पाहतोय, लॉंग ऑन रिजनचा चौकार। आयोजन केलंय दमदार, मनोज झरे या दादाच्या नियोजनात हाय पावर, मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी।
मैदानावर थँक्यू डीजे संतोष विचारे साहेबांचा जर विचार करायला गेला तर अगदी गोलंदाजी करत असताना धावा खर्च जरूर केल्यात. बाळादादा दनवींची विकेट काय प्राप्त केली. तदनंतर तानाजी कडू बॅटिंग लाईनवर आले. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला. तदनंतर गणेशला सलामीला जाऊन सुद्धा संधी मिळाली नव्हती. ती संधी पूर्णत्वाला आली. तदनंतर शेवटच्या बॉलवरती गणेश देशमुख कडून सुद्धा आला चौकार. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे एका विकेटच्या नुकसानीनंतर 15 आकड्यावरती. ठोक तू डीजे. अरे गाजतैरावर गावाला मैत्रीचे शस भारी गाजतैरावर गावाला मैत्रीचे शस भारी गाजतैरावर गावाला मैत्रीचे शस भारी गाजतैरावर गावाला 4 ओव्हरची मॅच आहे. तानाजी कडू यांच्या षटकारासाठी सुधीर श्रीवास्तव यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सुधीर श्रीवास्तव यांना सुद्धा तानाजी कडूची खेळी माहिती आहे आणि तानाजी कडू असं ना व्यक्तिमत्व नाही आहे की जी प्रत्येक षटकाराची वाट पाहेल. ते म्हणणार की संघाची जीवनदायिनी जिवंत ठेवायचा प्रयत्न सातत्यपूर्ण करावा लागेल आणि त्याकरता बळीचा बकरा ते कधी बनत नाही हे मला सुद्धा माहिती आहे. चांगला फटका आगे परंतु या क्षणी काय घडतंय हा प्रॅक्टिसचा अभाव आहे. फिल्डिंगला प्रताप सुर्वे मला वाटतं फिल्डिंगसाठी सज्ज होते आणि गोलंदाजीला जर विचार करायला गेलं तर मला वाटतं ज्ञानेश्वर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जाईल तो मात्र स्क्वेअर लेग रीजन सीमारेखा पार दर्जेदार चौकार. यस थँक्यू. पुन्हा एकदा या ठिकाणी 40+ तुमच्यासाठी एक सूचना जरूर आली आहे. सिरीज जी आहे या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज ही फक्त क्वार्टर फायनल पर्यंतच होईल याची नोंद घ्या. आपण सर्व संघांसाठी नोंद होती. सेमीफायनल आणि फायनल त्यात ग्राह्य धरली जाणार नाही. हे नियम फार चांगले आलेत. आता उचलण्याचा प्रयत्न मला मॅच आठवतोय खरं म्हणायला गेलं तर बहुतांशी कडावच्या मैदानावरती झाली होती. जुनं कडावचं मैदान जिथे आता शर्यती झाल्या त्यावेळी दशरथ देशमुख त्याच्या संघासाठी अगदी क्लोज किपिंग करत होते आणि बहुतांशी बॅटरने त्यांचा कान वेगळाच केला होता. दुखापत झाली होती त्यावेळी. तसा प्रकार सध्या पाहायला मिळत होता परंतु या ठिकाणी मात्र सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ते अद्यापपर्यंत 22 आकड्यावरती. बावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका बॅकफुटवरती जाऊन बॉलला दिशा दिली. शरीरावरती बॉल घेतला पूर्णपणे झोकून दिलं आणि येतोय गणेश देशमुखच्या बॅटमधून ब्रँडेड सिक्सर. गणेश देशमुख दादानी आज घेतलाय बघा हो पुढाकार. घेतलाय बघा पुढाकार. घेतलाय बघा पुढाकार. तानाजी कडू दादा आयोजन करतन जोरदार. आयोजन करतन जोरदार. आयोजन करतन जोरदार. नाही आईच्या आशीर्वादानी भरले क्रिकेटची पंढरी. नाही आईच्या आशीर्वादानी भरले क्रिकेटची पंढरी. अरे गाजतैरावर गावाला मैत्रीचे शस भारी. रोहन तुम्हाला क्रिकेटची फार मोठी आवड आहे. मी तुम्हाला काल सल्ला दिला होता. असो
आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. बहुतांशी मनोज झुरेंना माहीत होतं गुंडगे विभागात फार चांगले बॅटर आहेत आणि धावसंख्येचा उच्चांक जरूर मला वाटतं गुंडगे विभाग गाठू शकतो, असा थोडासा एक अंदाज मी पण बांधू शकतो आता. कारण चला गणेश देशमुख सध्या ऑन स्ट्राईक आहेत. ऑन हॅट्रिक बॉल असेल हा. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. गोलंदाज चाणक्य निघाले मी तर म्हणेल ज्ञानेश्वर. ते संत ज्ञानेश्वर होते ज्यांनी निर्जीव भिंत चालवली होती. हे इथे निर्जीव बॉल चालवत आहेत. इथे आलाय 2 धावेचा फटका. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 36 आकड्यावरती. 18च्या सरासरीने धावा कुठल्या जात आहेत. पहिल्या षटकात आल्या होत्या 15 आणि या द्वितीय षटकात जवळजवळ आल्यात 21. सांगी कोड्यातला तिसरा षटक. इथे चांगला फटका. येथील 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेश. आदरणीय दीपकजी देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. आणि वर्णाई माता वर्णी टीमचे सातत्यपूर्ण ज्यांनी स्पॉन्सरशिप सांभाळले ते दीपक देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. काही हरकत नाही. आज 40+ चे प्रेक्षक कमी असतील परंतु आज युवा खेळाडू प्रेक्षक वर्गात जास्त पाहायला मिळतील. पंच वाईड आणि धावा किती 2 येतील. ओके 2+1 अशा 3 धावा धावफलकावरती लागल्या जातील. अगदी परिस्थिती फार नाजूक होती. शेजाऱ्याच्या घरी जायचं ताक मागायला आणि भांडं लपवायचं अशी परिस्थिती सध्या मैदानात आली होती. चांगला बॉल. कमबॅक सुंदर आहे मंगेशा गोलंदाजाचं मी तर म्हणेल. चौकार खाऊन वाईट बॉल फेकलाय आणि इथे मात्र डॉटची संगता करतोय. एका बॉलवरती तब्बल मी तर म्हणेल 7 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. तू चल मैं आया. अगदी सांगत होता या ठिकाणी तानाजी वेट अँड वॉच, परंतु गणेश देशमुख पुन्हा एकदा माघारी फिरले. वाईट प्लस रनआउट. सर पर हम देखो
आम्ही आमचा धर्म सांगून तुमच्यावरती दिलेलं प्रत्युत्तर आहे ते हल्ल्याचं. आणि या युद्धजन सदृश परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर अगदी संपूर्ण भारतीय नागरिक ज्या या मुद्द्यावरती लढत आहे आणि अगदी पाकिस्तान सध्या बेहाल झालेला आहे. त्यामुळे नक्की मी म्हणेल या शहीदांनाही मानवंदना या 40+ सामन्यांच्या मदतीने जरूर आपण देऊयात. जाऊया मॅचकडे. अर्थातच या ठिकाणी मंगेश आणखी एक 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. फार चांगले स्ट्रोक. दोन षटकाच्या अंती 36 धावा होत्या. खरं आहे. फार वैशिष्ट्य आहे मैदानावरती फिल्डिंग टिकून राहणं गरजेचं आहे. बराचजी जंगम सर मला वाटतं आता तुमच्यासाठी पारितोषिक लागलं जाईल. बॉल जर कॅरी झाले तुमच्याकडून तर मात्र प्रत्येक बॉलवरती पारितोषिक येईल. नेरल विभाग आणि त्याच्या विरोधात वेनगाव विभाग. आपण टॉस साठी या. झेल ड्रॉप केला भरत सर. 40+ वयाने जरा आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात परंतु जरा आज समालोचकाचे शब्द जरा ऐकून घ्या. त्यामुळे चुकीचे शब्द आले तर माफ करा. त्रिफलाची दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. परतावं लागेल गणेश देशमुखला. आणखी गादरा लागला जातोय तो मात्र गुणगी विभाग या टीमला. चंद्रकांत सर तिवरे टीम जर सामना बघत असेल ना तर बहुतांशी तुमचा पत्ता कट होईल. कारण ते सांगतात की ज्या वेळी मॅच मध्ये आम्ही चंद्रकांत सरांना घेतो त्यावेळी फटकेबाजी होत नाही परंतु आज पोर्टिव्हच्या सामन्यासाठी अंधाधुंदी षटकार मारतायत. सहा बॉल 6 षटकार जर चंद्रकांत ठाकरेंनी ठोकले तर मला वाटतं गुणगी टीम त्यांची या ठिकाणावर मिरवणूक जरूर काढतील. 1000 जगदीश पालकर यांच्याकडून 1000. मी फक्त मिरवणूक अनाउन्समेंट केले. बँड येईल की नाही माहित नाही परंतु 6 बॉल 6 सिक्सर आले पाहिजेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजचा प्रताप. हा शशांक शेट्टी
सामना लाईव्ह पाहत असतील तर बामच्या मालातली सुधीर यांच्याकडून 500 रुपये. 6 षटकार 2 तर आलेत. आणखी एक षटकार. प्रताप सर समोर मला वाटतंय चंद्रकांत ठाकरेंसाठीच खेळण्यासाठी तुम्ही बॉलिंग करताय की काय माहित नाही. पाच सिक्सर एक बाउंड्री, परंतु इथे 6 सिक्सर जर आले तर बरंच काही घडेल. हवेच्या विरुद्ध दिशेत अमित सर धोका येता येता राहिला ते म्हटलं जातं ना. अनिल कपूरचा पिक्चर आहे, पुढे धोका आहे आणि खरं आहे तोच धोका आला इथे तुम्हाला. परंतु एकदा चंद्रकांत ठाकरेंसाठी जोरदार टाळ्या होत्या. जोरदार टाळ्या चंद्रकांत ठाकरेंसाठी होत्या. मी मगाशीच म्हटलं तिवरी टीम आता काय काय कमेंट करेल तुमच्या बाबतीत मला माहित नाही. एक षटकाराला 200 हा राहिल शेख सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत. आज मजाच येणार आहे. 8, 10, 12, 2 वाजेपर्यंत. नाही तर बिर्याणी टोपच इकडे शिजवायचं होतं. हो ना, उद्या करूया. उद्या काय फायदा. आणखी एक 200 गेले 200. हा सुधीर श्रीवास्तव. हा काही हरकत नाही. नाही सुधीर श्रीवास्तव यांचं पारितोषिक आमच्या मुखात राहिलं, परंतु 200 भेटतील काही हरकत नाही आहे. राहिल शेख यांच्यासाठी त्यांच्याकडून 200 रुपये आहेत. काही खरं नाही. आज आयोजन कमिटी 4 ओव्हरची मॅच ठेवून धोक्यात आलात तुम्ही. हे पहा मगाचा अवघड झेल टिपला आणि ते हा बॉल कॅरी करता करता राहिला. जिथे एकच द्यायची होती तिथे 3 धावा आल्यात आणि या 3 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. नीट बघ. 15, 21, 21 और 6, 5, 9, 10, 1, 2, 4, 6, 7, 70. या 3 कुठे लिहिलेत मी इथे. ह्या किती परत झाल्या 25 इथं 50 झाल्या इथं. इथं आल्या 25 60. इथं आल्या 70 75 76 झाले रे. या 24 आणि 3 27 झाले. 27 आले टोटल. मला जरा मनोज जोरे पहिल्या 3 रजनीचा माझ्याकडे अभ्यास नाहीये, परंतु कालच्या रजनीमध्ये सुद्धा इतकी मोठी धावा संख्या नव्हती. पहिल्या 3 रजनीमध्ये 76 धावा आल्या होत्या कोणाच्या. 76. हा 40+ येतं त्याला. तसं मी मगाशी सुद्धा वर्णन केलेलं आहे. क्रिकेट आहे, यात तफावत नाही, परंतु दाद द्यावी लागेल. या 40+ सामन्यातली पहिल्या सामन्यातली षटकार हॅट्रिक चंद्रकांत ठाकरे यांच्या नावावरती. चला त्वरित फिल्डिंग सेट करा आणि बॅटर. या धावा जर फलंदाजी विभागाने टिपल्या तर मला वाटतं त्यांच्यासाठी कुठून तरी पारितोषिक येईलच. आता काही हरकत नाही. मी आज बऱ्याच जणांचे किशे खाली करणार आहे. 77 ची गरज आहे. 77. मनोज जोरे नेट वाल्याला फोन कर.
ती मॅच गेली. चला नेरळ विभाग आणि वेणगाव विभाग, मला वाटतं वेणगाव विभागाचे कॅप्टन असतील बहुतांशी तुषार आंग्रे. बरोबर का? नेरळ विभाग का शशांक? हा, आणि पोर्टी प्लस या बोलण्याचा राग नका मानू, परंतु स्पर्धा आहे, आयोजकांनी खर्च फार केलेला आहे. तुम्हाला थोडीशी कमतरता सुद्धा आयोजकांनी दिलेली आहे, त्यामुळे टॉस करायला येताना जरा आपलं पॉकेट आपण घेऊनच या. जो आयर काय आम्हाला करायचा आहे तुम्हाला तो घेऊनच या. चला दीपकजी मोरे, कर्जत नगर परिषद नगरसेवक. राजकारणाच्या आखाड्यातली बॉलिंग वेगळी असते, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावरची बॉलिंग पाहूयात. बहुतांशी दादू दरेकर, आज सामना तुम्ही लावून घेतलाय का दोन्ही टीमने, असं मला आता शंका आहे. नाही खरोखर, कारण मला पळसदरीच्या मॅचेस आठवल्यात आता. मला पहिल्याच बॉलवरती येथील 4 धावा. तानाजीकडून जे दिलेलीची दाद देईल. मग चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. तडम्यान रिझन बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार. पाहूयात. चांगला फटका, आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. यावेळी आता मात्र पोर्टी प्लस थांबत नाहीयेत, सांगून देत आहेत की मैदानात मोठमोठी फटकी येणार. इथे आलाय खणखणीत षटकार. म्हटलं जातं ना मित्रांनो, युवा खेळाडू, नीट शब्द ऐका माझे. वाघ किती म्हातारा झाला तरी गवत कधी खात नाही. ही पोर्टी प्लसच्या या सामन्यांमध्ये क्रिकेटपटूंनी दाखवून दिले. आज 3 बॉल मध्ये आल्या 14. पहिल्या षटकामध्ये होत्या पहिल्या इनिंगला 15. आणखी एक इथे षटकार आलाय. दीपक मोरे यांच्या विकेटसाठी सुधीर श्रीवास्तव यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. अरे दादा, दीपक मोरेंच्या विकेटसाठीच म्हणणार ना आपण, गोलंदाजी करतायत त्यांचीच विकेट होणार ना. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथे आणखी 2 मोठे स्ट्रोक आले ना तर मॅच मध्ये खरोखर मजा येईल. तानाजी दादू दरेकर माझ्याकडे आले, मी वक्तव्य केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं
आमची टीम कुंकू ते गुंडगी टीमने आमच्याशी लावून घेतले. आता काय होईल माहित नाही. दादूंनी क्लिअर केलं इथं येऊन. माहित नाही काय होतंय ते, परंतु हे घडतंय. मी आज सांगितलंय, आज मी तुमच्यासाठी खुला आहे. ते लोक सगळे तापले. तसंच असतं ते, क्रिकेट आहे खरं म्हणायला गेलं तर पाठीराख्यांची मजा असते. दीपकजी मोरे सर, जर विकेट आली तुमच्या खात्यामध्ये तर सुधीर श्रीवास्तव यांच्याकडून 500 रुपये. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे, संधी शोधा. 3 स्टंप पाडले तर 1000 रुपये. हा, हे फार गरजेचं आहे. अरे पाहिजे. महत्वपूर्ण विकेट, खरं म्हणायला गेलं तर 500 आले. लाजवाब. पहिली 4 मोठे स्ट्रोक पाहिले आपण, ज्याच्यामध्ये 20 धावा आल्या, परंतु पुढच्या 2 बॉलवरती थोडी कठीण परिस्थिती बॅटर मनोजची पाहायला मिळाली. विकेट मात्र या ठिकाणी आली आहे. जगदीश पालकर सध्या आपण पाहतोय गोलंदाजीला आहेत. नेरल विभाग आणि वेणगाव विभाग, चला आपण टॉस करण्यासाठी या. दर्जेदार बॉल सध्या आपण पाहतोय. गोलंदाज जगदीश पालकरची सुरुवात आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सांगे कोट्यात आहे दुसरं षटक. आणखी एक मोठा स्ट्रोक, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत, आणि यावेळी टिपला जातोय झेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2. बॅक टू डग आउट. विकेट जरूर आली आहे. धोका निर्माण झालाय आता पलसदरी विभागावरती. असं वाटलं होती पहिल्या षटकात जोपर्यंत मनोज बॅटिंग लाईन होती वरती आणि त्यांच्या बॅटमधून आलेले 4 मोठे स्ट्रोक. असं आहे का? हा, आपल्याला विभागावाईज बोलायचं आहे. 1 गाव 11ची टीम आहे खरं म्हणायला गेलं तर पलसदरीची. इथे बॅटर होईल बाद. हे घर
नाही तर मग मध्ये आहे आपला डॅम, मग आहे ओढी आणली का काम पीठ. नाही विकेट ती किपिंगची आहे ना. दोन गेल्या दोन. स्टंपिंग आहे, हॅट्रिक आहे. हॅट्रिक हॅट्रिक आहे. ऑन हॅट्रिक बॉल विकेट वरती. आणि किती लावू 4,000 लावू. काय लावू विकेट हॅट्रिक साठी किती लावू. 200 रुपये विकेट हॅट्रिक साठी. इथे सिंगल पाहायला मिळते. मोठा फटका आणि इथे फिल्डर तैनात. हे आमचे अंडर 19 चे खेळाडू कुठे आहेत. तुमची मॅच आहे आज, हे विसरून चालणार नाही. कोणी तीन मारले होते ना मारले शो मॅचला द्या तरी पण 300 खर्च झालेच त्याचे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत या ठिकाणी 23. चला वेनगाव विभागाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. वेनगाव विभागाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मला वाटतंय नेरळ विभाग प्रशांत शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. नेरळ विभागाचे कॅप्टन. चला या आपण. कोण असेल नेरळ विभाग. अमोल चव्हाण. इथं मॅच वरती इथे सिंगल पाहायला मिळते. आतापर्यंत विकेट गमावल्यात ते मला वाटतंय 3. पण आता संधी आहे बाकीच्या प्लेयरला एक एक षटकार खेचण्याची. नेरळ विभागाचे कॅप्टन चला या आपण टॉस करण्यासाठी. आता बहुतांश औपचारिकता शिल्लक राहू शकते मॅच मध्ये. इथे आले विकेट. गाजतय रवरने गावाला आमचा मैत्री चषक भारी. खरोखर मनोज सरांची फार चांगली बॅटिंग झाले. 4 बॉल मध्ये 20 धावा आल्या होत्या. तदनंतर असं वाटत होतं की आता गुणगी विभागाची दुलदान करायला सुरुवात केली, परंतु त्या क्षणी विकेट आली. हा डॉट बॉल.
चला टॉस साठी या प्लीज, विनंती आपणास. मला वाटतं वेणगाव विभाग प्रशांत शिंदे उपस्थित आहेत. नेरळ विभाग चला टॉस साठी या, नाही तर 3 ओव्हरचा सामना. चला अन्यथा सामना 3 ओव्हरचा होईल. हे पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. अरे गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शक भारी. गाजतैरावर गावाला आमच्या मैत्रीचे शक भारी. 2 4 6 खेळला आणि एक विकेट येते 18 रन. चंद्रकांत 22 गेला का? आणि 18 आहे का? चांगला फटका, अगदी तलवार. इथे नशीब खराब तर असं म्हटलं जातं ना, तो डायलॉग माझा नाही आहे, मी वापरू शकत नाही. कारण आता सध्या पद्मविभूषण म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी असं जोडणं चुकीचं ठरतं. बऱ्याचशा अंशी आमचे साथी समालोचक यांचा तो डायलॉग आम्ही आता खोडून काढतो. इथे डॉट आलाय, लास्ट ओव्हर आहे, लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल. टॉसला कडे ती समोरच्या टीमा. बाद झालं चंदू आता. इथं धडपडायचं, इथं पाऊस. एवढा का ओरडला तो तानाजी? चला या ठिकाणी मॅच विजयी झालाय तो मात्र गुंडगे विभाग. विजय टीमचं अभिनंदन आणि पलसदरी विभाग आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. आता दादू दरेकर मोकळे झाले, ते आता आमच्या बाजूला बसतील बाकीच्यांवरती उद्लन करण्यासाठी. दोन्ही टीम चला टॉस साठी या. नेरळ विभाग आणि वेणगाव